दुर्दैवानं सहकार चळवळ फक्त बदनामीचा धनी झालेला आहे. काही लोकांनी चुका केल्या असतील, पण 95% लोक चांगलं काम करतात. पण सहकार चळवळ बाबासाहेब पाटील हे सगळ्यात सॉफ्ट टार्गेट. सहकाराच्या चळवळीवर मोठे झालेले लोक नंतरच्या काळामध्ये खाजगी क्षेत्राचा उदो करायला लागले. पण हे ते विसरले की आपण सहकारावर मोठे झालो. आणि अशा राज्यकर्त्यांकडून ही सहकार चळवळीची जी बदनामी होती ती जर आपल्याला थांबवायची असेल तर या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या तमाम आम्ही कार्यकर्त्यांनी हे सगळे आव्हानं स्वीकारू. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये या सगळ्या टीकाकारांना उत्तम कारभार करून त्याचं उत्तर दिलं पाहिजे असं माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे. की आताच माहिती घेतो, तुम्हाला फार वर्ष झाली ती माहिती नव्हती. नरेगा म्हणून संस्था आहे जगभरामध्ये. आज अमेरिकेसारख्या भांडवलदार राष्ट्रामध्ये सुद्धा 60% विजेचं वितरण ही सहकारी संस्था करतात. लोकांना माहिती. फिलिपाईन्स म्हणून ते आम्ही प्रतिनिधीशी आता बोलत होतो, मला वेळ मिळाला नाही. कारण या बांगलादेशमध्ये फिलिपाईन्समध्ये आपल्या देशामध्ये ती योजना REC मार्फत सुरू झाली होती, पण आपल्या सगळ्या राज्याच्या महामंडळाने सगळ्या योजना गुंडाळून टाकल्या. पण आजही मला आनंद होतो की फिलिपाईन्समध्ये आजही सहकारी तत्वावर वीज वितरण सुरू आहे. हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे. आपली मागणी काय असते पण संस्थेची की आमच्याकडे बिलिंग नाही. बिलिंग, अरे बिलिंग काय मागता तुम्ही? आता गोडाऊन स्कीम पाहिजे. मी आता अधिकाऱ्यांशी बोललो, ते म्हटले गोडाऊन स्कीम मध्ये कायदा बदल करावा लागेल. मग करा ना. अर्थ काय कायदा बदल करायला? शेतकऱ्याची काय अपेक्षा की शेतीमालाचा भाव पडल्यानंतर ते साठवणुकीची व्यवस्था काय? मी परिवहन असताना त्यावेळी प्रयत्न करून पाहिजे. शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याचं एकच कारण आहे की त्या शेतकऱ्याच्या शेतीमालाची साठवणूक क्षमता नाही आहे आणि तो माल पावसात ठेवू शकत नाही. व्यापारी त्याच्यासाठी लुबाडायला बसलेला आहे. आपण जरी मालधारण योजना गोडाऊन स्कीम सारख्यामधून जर तयार केली जी आता बुलढाणा करू शकते. मध्य प्रदेश सरकारनं शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री असताना देशातली पहिली योजना राबवली. आज मध्य प्रदेशमध्ये धान्याच्या उत्पादनापेक्षा जादा साठवणूक क्षमता तयार झालेली आहे म्हणून त्या राज्यामध्ये आत्महत्या होती. म्हणून माझ्या सहकार मंत्र्यांना विनंती आहे की कायद्याच्या कचाट्यात तुम्ही ठेवू नका. ज्या संस्था सक्षम आहेत त्यांना हे गोडाऊन बांधायची परवानगी द्या. या ठिकाणी माल तारण योजनेची परवानगी देऊन टाका. आपलं काही द्यायचं नाही. त्यांचे ते कर्ज काढतात, ज्या जागा आहेत त्यांचे पैसे ज्या सक्षम आहेत काही नियमावली तयार करा. काही नियम तयार केले की त्या नियमावलीत राहून ज्या सक्षम संस्था आहेत त्यांना परवानगी द्या. काही काळाची गरज आहे. तुम्हाला बाकीच्या ठीक अडचणी आहेत, नवीन तंत्रज्ञान येते, सॉफ्टवेअर येते. आता बऱ्याच कंपनीने आपले सॉफ्टवेअरचे मॉड्यूल मांडलेले आहेत. ते सुधारणा होतील, सुधारणा झाल्या पाहिजे. जनतेचा पैसा आहे, त्याचं कस्टोडियन आपण सगळे ट्रस्टी आहोत त्याचे. हा काय आमचा स्वतःचा पैसा नाही आहे. ज्या विश्वासानं ठेवीदारांनी आपल्याला पैसा दिलेला आहे त्या ठेवीदाराचंही आपल्याला त्या ठेवीचं रक्षण झालं पाहिजे. परंतु आपल्या व्यवसायामध्ये वाढ होण्याकरता जे काही बदल होण्याची आवश्यकता आहे अशा या माल तारण योजनेतून जर मला वाटतं जर प्रयत्न झाले. आज महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब पाटील 150 लाख मेट्रिक टन धान्याचं उत्पादन आहे. 150 लाख मेट्रिक टन. आणि आपल्याकडे 50 लाख मेट्रिक टन साठवण्याची सुद्धा क्षमता नाही आहे. मग शेतकऱ्यांनी काय करायचं? आत्महत्या करायची? तर भाईजींच्या सारखा उपसंस्था जर एक चांगल्या प्रकारचं आपल्या समोर मॉडेल दिलेलं आहे तर त्याच भाईजींची मदत घेऊन हे धोरण आणा. तुम्ही या अधिवेशनामध्ये कायद्यात बदल करा. महाराष्ट्राला शेतकरी केवळ सहकार खात्याला धन्यवाद देणार नाही,
या सगळ्या पतसंस्था चळवळीच्या लोक मागे उभं राहील अशी मला निमित्ताने खात्री. एकदा डिपॉझिट रन सुरू झाला की ती पतसंस्था पुढे समजा आपल्या खात्यामार्फत किंवा ज्या नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था आहे, अर्बन बँकेची नियंत्रण ठेवणारी संस्था कोणती आहे? रिझर्व्ह बँक. त्याचं एकच काम आहे, याला दंड कर, त्याचं लायसन रद्द कर, त्याच्यावर कारवाई कर. ते सोपं आहे काम, तर काय अक्कल लागत नाही. पण या सगळ्या नागरी बँका असतील, नागरी पतसंस्था असतील, यांचं विस्तार कसा होईल, यांची निकोपाड कशी होईल, सरकार नोंदचं जागी जबाबदारी का नाही, सरकार नोंदचं काही दायित्व आहे का नाही, या संबंधीचा विचार बाबासाहेब पाटील आपल्याकडून अपेक्षा आहे. आपण सहकार मंत्री झाला नाही तर सहकारी संस्थांच्या करता फक्त सहकार मंत्रालयाचा वापर फक्त लोकांवर अंकुश ठेवायचा, याचा भेदभाव, त्याची चौकशी करा, त्याला 78 काढा, ते 73 काढा, असं आहे का नाही? बरोबर का नाही? हो का नाही? तुमचं बोल तुम्ही. हे जे नियम आहेत, कायदे आहेत, मोठं झाले. आता चौकशा करून संस्था टिकणार नाही. कायदे पाहिजे, परंतु संस्थेच्या निकोपाडी करता ही सहकार चळवळ कशी वाढेल, तिचा विस्तार कसा होईल, या दृष्टीने आता राज्य सरकारची अपेक्षा. बाबासाहेब पाटील तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे, निश्चितपणे आपण त्याला वेळ देऊन ते काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.